अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17, भाग 4. गुणा नावाच्या भुंग्याने कोरलेल्या लाकडावर कदाचितच अक्षर कोरले जाईल किंवा टाळी मारत असताना त्यात कावळा सहजच सापडावा. त्याप्रमाणे त्या तामसदान करणाऱ्याला पुण्यक्षेत्रात पर्वणीचा काळ लाभतो. तेथे ह्याचे ऐश्वर्य पाहून सहज सत्पात्री ब्राह्मण दान मागण्यास आला तेव्हा हा गर्वाने फुगून त्याला काही द्यावे असं वाटेल, तरी त्याच्याबद्दल मनात श्रद्धा न धरता किंवा त्याला नमस्कार न करता स्वतः किंवा इतरांकडूनही त्याच्या हातावर दानाचे उदक सोडित नाही, त्याला आसनही देत नाही. मग गंधाक्षदाची गोष्टच कशाला, असा तो त्याचा अपमान करतो व एखाद्या ऋणकऱ्याची जशी बोळवण करावी त्याप्रमाणे त्याच्या हातावर थोडेसे द्रव्य देतो व तेव्हाही त्याची अरेतुरे अशा भाषेने संभावना करतो आणि ज्याला जे थोडेफार देतो तेवढ्याच्या जोरावर त्याचा अपमान करून त्याला अपशब्द बोलण्यासही कमी करीत नाही. हे पुरे असे जे दान त्याला लोकात तामसदान असे म्हणतात. याप्रमाणे त्या दानांची 3 लक्षणे तुला सांगितली. अर्जुना, मी समजतो की तुझ्या मनात यावर अशी शंका येणे शक्य आहे की संसार बंधनातून मुक्त करणारे जे एक सात्विक कर्म त्याचेच वर्णन मी करायचे होते, अन्य सदोष कर्माचे वर्णन का केले? परंतु जसे पिशाच्याला दूर केल्याशिवाय पुरलेले धन हाती लागत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवा जसा लागणार नाही, त्याप्रमाणे शुद्ध सात्विक गुणांच्या आड रज व तम यांचा प्रतिबंध आहे. अरे, त्यांचा नाश करणे चुकीचे ठरेल काय? श्रद्धेपासून दानापर्यंत जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सर्व या 3 गुणांनी युक्त असतात. खरोखर त्या तिन्हींचे वर्णन आम्ही केलेच नसते हे लक्षात ठेव. पण सत्वगुणांची स्पष्ट कल्पना येण्यासाठी दुसऱ्या 2 गुणांची लक्षणे सांगणे प्राप्तच झाले. ज्याप्रमाणे दिवस नाही व रात्र नाही अशा दोन्हीच्या त्यागाने संध्याकाळचे स्पष्ट रूप ध्यानात येते, त्याप्रमाणे रज व तम या दोन्हीहून निराळा असा जो 3रा गुण तो सत्व होय हे स्पष्टपणे ध्यानात येते. तसेच रज व तम यांच्या नाशाने 3रा जो सत्वगुण तो आपोआप उत्तम प्रकारे लक्षात येतो. याप्रमाणे तुला सत्वाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून रज व तम यांचे निरूपण केले. त्यांचा त्याग करून सत्वाने आपले कार्य साधून घे. या सत्वाच्याच सहाय्याने यज्ञाधिक सर्व क्रियांचे आचरण कर, म्हणजे तुला आपल्या स्वरूपाची करतळावरील वस्तूप्रमाणे प्राप्ती होईल. सूर्यात स्वतः सहाय्य झाल्यावर कोणती वस्तू दिसणार नाही, तसे सात्विक आचाराला कोणते फळ येणार नाही. सत्वाच्या अंगी असे वाटेल तितके सामर्थ्य असले तरी मोक्षप्राप्ती म्हणून जी एक स्थिती आहे तिचे एक निराळेच तंत्र आहे. त्याचे सहाय्य जेव्हा या सत्वाला मिळेल तेव्हा त्या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारता येईल. सोने 15च्या दराचे 100 नमरी असले तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते ज्याप्रमाणे चालते त्याची किंमत होते. स्वच्छ, शीतल व सुगंधित असे आल्हादकारी उदक असले तरी त्यास तीर्थाच्या संबंधावाचून पवित्रता येत नाही. त्या पाण्यात तीर्थ घालावे तेव्हाच ते पवित्र होते. सामान्य ओढ्याला स्वतःची थोरवी नसते, पण तो गंगेला मिळाला म्हणजे त्यास समुद्र प्रवेशाची योग्यता येते. त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माचरणाने मोक्षप्राप्तीकडे जात असता
ज्याचा प्रतिबंध होऊ नये ते एक वेगळेच आहे. हे भाषण ऐकताच अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनी कृपा करून ते सांगावेच. तेव्हा कृपाळू व चक्रवर्ती भगवान म्हणाले, ज्याच्या योगे सात्विक गुणाला मुक्तिरत्नाचा लाभ होतो त्याचे लक्षण ऐक. तर परब्रह्म हे अनादि असून जगदादिकांचे विश्रांती स्थान आहे. हे ज्याचे एकच नाव 3 प्रकारचे आहे. खरोखर पाहता वस्तुता त्याला नाम किंवा जाती नाही, परंतु अज्ञानी जीवांना त्याची ओळख अथवा कल्पना व्हावी म्हणून वेदांनी खून म्हणून त्यांचे ब्रह्म असे नाव ठेवले. मुलाला जन्मता काहीही नाव नसते, पण नंतर त्याला जे नाव द्यावे त्या नावाने हाक मारली असता ते ओढ येते. संसाराच्या त्रासाने शिनलेले लोक जेव्हा वेदाकडे आपले गाऱ्हाणे सांगतात तेव्हा त्यांना ज्या नावाने तो ओढ देतो तो हा संकेत किंवा तीही ब्रह्मनामक खून होय. ब्रह्मावरील अनिर्वाच्यतेचा आरोप नाहीसा व्हावा व त्याची ऐक्यरूपाने भेट व्हावी अशा हेतूने वेदाने कृपाळू होऊन जीवासाठी हे मंत्ररूप नाम शोधून ठेवले. मग या खुणेच्या मंत्राने त्याला ब्रह्माला कौतुकाने हाक मारली असता जे मागे म्हणजे दृष्टीआड असल्यासारखे असते ते प्रत्यक्ष पुढे उभे राहते. पण वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरूपी नगरात ज्यांचा ब्रह्माशी सहसमागम असतो त्यालाच हे नाममाहात्म्य कळते. हेही असो, ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झाले ते ज्या एका नामाच्या आवृत्तीने म्हणजे जपानेच होय. अर्जुना, सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटाच वेड्यासारखा काही न सुचवून बसला होता. त्याला माझी ओळख नव्हती किंवा सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्यही नव्हते, पण त्या वेदसांकेतिक नामाने त्याला एवढे सामर्थ्य आले ज्या मंत्राच्या अर्थाचे मनात ध्यान करून व ज्या मंत्राच्या 3 अक्षरांचा जप करून त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता आली. प्रथम ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना वेदाज्ञारूपी आचाराचे बंधन लावून निर्वाहासाठी यज्ञादी साधने त्यांच्या स्वाधीन केली. मग आणखी किती लोक निर्माण केले त्याची गणतीच नाही. तसेच त्रिभुवन निर्माण करून त्यास व्यवहार करण्यासाठी बक्षीस म्हणून दिले. ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला अशी प्रचंड शक्ती प्राप्त झाली त्याचे स्वरूप तू आता ऐक, असे श्रीनिवास भगवान म्हणाले. तर सर्व मंत्रांचा राजा जो प्रणव तोच ओम आदिवर्ण म्हणजे मूळ अक्षर असे जाण. तत हे दुसरे आणि सत हे त्या मंत्राचे 3रे अक्षर होय. या प्रकारे ओम तत्सत या आकाराचे हे 3 प्रकारचे ब्रह्मनाम हेच कोणी उपनिषदाचे सुंदर पुष्प, त्याचा सुगंध तू सेवन कर. या 3 वर्णांच्या ऐक्याने सात्विक कर्माचरण केले असता मोक्ष त्याचा दास होतो. दैवयोगाने कापुराचे अलंकार जरी मिळाले तरी ते कसे ल्यावेत हे समजणेच मोठे कठीण असते. तसे सत्कर्माचे आचरण व ब्रह्मनामाचा उच्चार जरी केला तरी जर त्याच्या उपयोगाचे वर्म माहीत नसेल तर साधू संत प्रेमाने घरी आले तरी त्यांचे आदरातिथ्य कसे करावे हे न जाणता जर अपमान झाला तर पुण्य लागण्याऐवजी पाप मात्र लागते. किंवा सोन्याचे उत्तम टीक दागिने एकत्र करून त्याचे गाठोडे करून जसे गळ्यात बांधावे तसे मुखाने ब्रह्मनामोच्चार, हाताने सात्विक कर्म पण त्याचा विनियोग मात्र माहीत नाही असे असेल तर ते व्यर्थ जाते. अरे, पोटात भूक आहे, जवळ अन्नही आहे, पण ते कसे जेवावे हे माहीत नसलेल्या बालकाला जसा उपवास घडतो किंवा तेल, वात व अग्नी वगैरे सामग्री असली तरी त्याचे एकत्रीकरण करण्याची पद्धती माहीत नसेल तर जशी प्रकाशाची प्राप्ती होत नाही त्याप्रमाणे योग्य वेळी कर्म घडून त्या वेळचे मंत्रही स्मरले तरी त्याच्या विनियोगाचे वर्म माहीत नसेल तर ते सर्व व्यर्थ होते. म्हणून ह्या परब्रह्माचे जे वर्णत्रयात्मक एक नाम आहे
त्याचा विनियोग उपयोग कसा करावा हे तू आता ऐक. तर या ब्रह्मनामाची तिन्ही अक्षरे ओम तत्सत यांची कर्माच्या आरंभी, मध्ये व अंती योजना करावी. हेच उपयोगाचे वर्म जाणून ब्रह्मवेत्ते ब्राह्मण ब्रह्मरूप झाले. ब्रह्मरूप होण्याची ज्यांना इच्छा आहे ते ज्याचे यथार्थ स्वरूप शास्त्रात सांगितले आहे अशा यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाहीत. ते प्रथम ओंकाराची ध्यानाने सिद्धी करून नंतर त्याचा वाणीने उच्चार करतात. असे ध्यान करून नंतर प्रकट प्रणोच्चार करून मग सर्व कर्मांना आरंभ करतात. अंधारात दिव्याचा, अरण्यात शूर सोबत्याचा जसा आधार असतो तसा प्रणवाचा कर्मारंभात रक्षक म्हणून उपयोग असतो. योग्य देवतांच्या उद्देशाने धर्माने मिळवलेल्या पुष्कळ द्रव्याने ते ब्राह्मणांचे द्वारा अग्नीत यजन करतात. आहवनीय, गार्गपत्य व दक्षिण या 3 अग्नीत हवनीय, आज्यादी, तूप वगैरे द्रव्यांनी ते हवन करतात. किंबहुना अनेक यज्ञ करणाऱ्याच्या संकल्पाने आपल्याला न आवडणाऱ्या इतर उपाधींचा, सांसारिक उपाधींचा त्याग करतात आणि न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य व भूमी वगैरे दाने शुद्ध देश काळ पाहून सत्प्रात्री ब्राह्मणास देतात. अथवा 1 दिवसाआड भोजन करून किंवा कृष्णचांद्रायनादी मासिक उपवासाने शरीरातील सप्तधातूंचे शोषण करून जे तप करतात. याप्रमाणे जी यज्ञ, दान, तपे बंधरूप आहेत अशी प्रसिद्धी आहे त्यांनीच आरंभी केलेल्या प्रणोच्चारणामुळे त्यांना मोक्ष सुलभ होतो. जमिनीवर जी नाव मोठे ओझे आहे अशी वाटते, तीच पाण्यात लोटल्यावर हलकी वाटून तारून नेते. त्याप्रमाणे कर्मे बंधनकारक खरी, पण प्रणवाच्या उच्चाराने ती बंधनकारक होत नाहीत. परंतु हे असो, या यज्ञदानादी क्रिया ओंकाराच्या सहाय्याने मोठ्या योग्यतेस चढतात. ती कर्मे फलीभूत होण्याच्या वेळी तत् या शब्दाचा ते प्रयोग करतात. जे सर्व जगाच्या पलीकडे असून सर्व साक्षी आहे व ज्याचा तत् या शब्दाने निर्देश करतात ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म होय. अर्जुना, ते सर्वांच्याही आधीचे असे त्याच्या रूपाचे चित्तात ध्यान करून नंतर त्याचा तत्शब्दाने स्पष्ट निर्देश करतात आणि म्हणतात, तत्शब्दवाच्य जे ब्रह्म त्याला या सर्व क्रिया त्याच्या फलासह अर्पण असोत व त्या तद्रूपच होत. त्यांचा अगर त्यांच्या फलांचा आम्हास कोणत्याही प्रकारे भोग न घडो. याप्रमाणे तद्रूप जे ब्रह्म त्याला सर्व कर्मे समर्पून न मम, माझे काहीही नाही असा उच्चार करून अंग झाडून मोकळे होतात. आता प्रणव म्हणजे ओंकाराच्या उच्चाराने आरंभ करून जे कर्म तत्शब्दाच्या उच्चाराने ब्रह्म समर्पित करून त्याला ब्रह्मत्व आणले. पण ते कर्म ब्रह्माकार झाले एवढ्यानेच फक्त भागत नाही, कारण त्यांचा कर्ता म्हणून एक दुसरेपणाने शिल्लक आहेच. मीठ पाण्यात विरून जरी रूपाने नष्ट झाले तरी क्षार या स्वभावाने त्याचे वेगळेपण उरतेच. त्याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप आहे किंवा झाले असे म्हणण्यातच त्याचे द्वितीयत्व, दुसरेपण, द्वैत सिद्ध होते. आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते तसे तसे संसार भय प्राप्त होते. देव स्वतःच्या तोंडाने व वेदांच्या द्वारे हे बोलतात. म्हणून कर्मकर्त्याहून वेगळे असणारे जे ब्रह्म ते आत्मत्वाने अनुभवास येईल ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने देवाने सतशब्द ठेवला आहे. तर ओम तत् या 2 शब्दांनी आरंभिलेले व ब्रह्मरूप झालेले जे कर्म तेच प्रशस्त स्तुत्य होय असे वाखाणिले आहे. असे जे प्रशस्त कर्म त्याचे ठिकाणी सतशब्दाचा कसा विनियोग करावा तो ऐकण्यासारखा आहे, तोच आता सांगतो. तर या शेवटच्या सतशब्दाने जगदादी सर्व पसारा आटून नष्ट होऊन अव्यंग म्हणजे शुद्ध, चोख, निर्भेळ सत्यस्वरूप दाखविले. जी सद्वस्तू देश व काळाने बाधित न होता अखंडपणे आपली आपण जशीच्या तशी असते.
हे जेवढे म्हणून दिसणारे आहे ते सर्व असत आहे. म्हणून त्यासारखी जी सद्वस्तू नाही, तर ज्या सद्रूपाचे दर्शन अथवा अपरोक्षत्व आत्मदर्शनच होय. त्या सतशब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप होणारे जे प्रशस्त कर्म ते करूनही ऐक्यबोध दृष्टीने त्याचबद्दल समत्व म्हणजे ब्रह्मदृष्टी असावी. म्हणजे ओंकार व तत् या शब्दोच्चाराने ब्रह्मरूप होते असे सांगितलेले जे कर्म त्याच्याविषयीही सन्मात्र ब्रह्मत्व दृष्टीच्या उदयाने कर्मत्व दृष्टी हरपून जावी, त्रिपुटी संभवत नाही अशी दृष्टी निर्माण व्हावी. असा हा शब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात. अहो, मी ज्ञानदेव म्हणत नाही, अथवा असे माझे म्हणणे आहे. असे जर मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता. हाच कमीपणा आहे. म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे. आता हा सतशब्द आणखीही एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक. जर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात, जसा एखादा अवयव नसला तर संपूर्ण शरीराचा व्यापार थांबतो अथवा चाक नसलेल्या रथाची गती बंद पडते, तसे सत्कर्मच खरे पण एखाद्या गुणाने विकल झाले तरी त्याला जेव्हा असत्व येऊ पाहते तेव्हा ओंकार व तत्कार यांच्यासह उच्चारलेला सत हा शब्द कर्माला आलेल्या वैगुण्याचा उद्धार करतो आणि सत हा शब्द आपल्या ठिकाणच्या सामर्थ्याने कर्माच्या ठिकाणी आलेले जे असतपण त्याला नाहीसे करून सद्भावाला आणतो. एखाद्या रोग्याला दिव्य औषधी मिळावी किंवा पराभूताला मदत मिळावी, त्याप्रमाणे व्यंग पावलेल्या कर्माला सत्कर्माचा अत्यंत उपयोग होतो. किंवा प्रमाद घडून मर्यादा चुकल्यामुळे त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली. नेहमी जाणाराही रस्ता चुकतो किंवा परीक्षकालाही कधी कधी भ्रम होतो. अहो, या व्यवहारात कोणती गोष्ट होणार नाही असे ठामपणे सांगता येईल. तशी अविचाराने जर कर्माची मर्यादा सुटली गेली आणि त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली, अशा वेळी सत हा शब्द जो इतर दोहों ओंकार व तत्कार तेव्हापेक्षा प्रौढ आहे, तो योजीला असता त्या कर्माला सत्कर्मत्व आणतो. लोखंडाला जसे परिसाचे घासणे, ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव, हे वीरेशा अर्जुना सतशब्दाचा प्रयोग निषिद्ध कर्माला तसा आहे. हे राहू दे, या नामाचा मोठेपणाच असा आहे. याचे वर्म जाणून त्या नामाचा विचार केला असता तुला ते ब्रह्मरूप आहे हे कळून चुकेल. अरे, असे पहा, ओम तत्सद हा उच्चार तो करणाराला त्या ठिकाणजवळ नेतो की जेथून किंवा ज्या योगे या दृश्य जगताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते.